प्रगत करा दळवी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। रविवारची सुट्टी होती। खिडकीत बसून लाडू खात होता। दिनूच्या आईने लाडू बनवले होते। दिनू खिडकीत बसून लाडू खात होता। तेवढ्या त्याला कॉक कॉक असा आवाज आला। दिनूने खिडकीतून बाहेर पाहिले तर त्याला एक कोंबचे 7-8 पिल्ले दाणे दिसले। ते एकाच दाण्याचा फन्ना उडवत होते। दिनूला खूप मज्जा वाटली। त्याने आपल्या लाडवातला अर्धा लाडू खाली टाकला। पिल्लांनी त्या लाडवाचा फन्ना उडवला। मग नंतर पिल्ले घरी गेली आणि घरी गेल्यावर त्यांच्या आईला म्हणाली, आई दिनूच्या आईने काय छान लाडू बनवले होते, आम्हाला असे लाडू पाहिजे। आई म्हणाली, हो रे बाळांनो, मी करून देत होते, पण सामान कोण आणा? पिल्ले म्हणाली, आम्ही आणतो, तू आम्हाला लाडू बनवून दे। नंतर दुकानदाराकडे गेली आणि दुकानदार म्हणाली, दुकानदार दादा रवा द्या पसाभर, साखर द्या मुठभर, जोडीला द्या चुना, लाडू जोड्या तूप, लाडू करू खूप खूप। दुकानदार दादाला खूप मज्जा वाटली। त्यांनी सर्व सामान पिल्लांना दिले। पिल्ले घरी आली आणि सामान आईला दिले। आईने सामान बाजूला ठेवले आणि कामाला गेली। पिल्ले खेळायला गेले। नंतर आई आली, सामान गायब। पिल्ले आले, लाडूच नाही। पण पिल्ले लढली बिडली नाही। ती पुन्हा दुकानदार दादाकडे गेली आणि दुकानदार दादाला म्हणाली, दुकानदार दादा रवा द्या पसाभर, साखर द्या मुठभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप खूप। असं म्हणून सर्व सामान घेऊन पिल्ले घरी आली। पुन्हा तोच प्रकार। मग पिल्लांना एक आयडिया सुचली। पिल्ले दुकानदार दादाकडे गेले आणि दुकानदार दादाला म्हणाले, दुकानदार दादा रांगोळी द्या पसाभर, मीठ द्या मुठभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करू चोरा। असं म्हणून सर्व सामान घेऊन घरी आली। पिल्लांनी सामान बाजूला ठेवले आणि सर्व लपून बसले। तेवढ्यात उंदीर दादा आला। उंदीर दादांनी समजून रांगोळीच खाली, थू थू रांगोळी असं म्हणून पळून गेला। तेवढ्यात मुंगीताई तिच्या मैत्रिणीला घेऊन आली आणि तिने साखर समजून मीठ खाल्लं। खारट समजून पळून गेली। मनीमाव आली। तिला खूप भूक लागली होती। तिने तूप समजून चुनाच खाला। अरे तोंड भाजलं असं म्हणून पळून गेली। पिल्ले खूप हसली। पिल्ले पुन्हा दुकानदार दादाकडे गेली, सर्व सामान घेऊन आली आणि आल्यानंतर आईने लाडू बनवले। पिल्लांनी लाडू खाल्ले आणि म्हणले, वाह आई काय छान लाडू बनलेत, दिनूच्या आईने पण असेच लाडू बनवले होते।